चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्या परिपाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थान त्रयीचा आपण सध्या विचार करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थांच्या वाङ्मयाचा एक वेगळा दृष्टिकोन मिळावा, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याची एक गोडी लागावी, उत्कंठा निर्माण व्हावी या हेतूने आपण मानाचे श्लोक, त्यानंतर ग्रंथराज दासबोध याचं चिंतन केलं। सध्या आपण समर्थांच्या आत्माराम या ग्रंथाचं मनन करण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। या ग्रंथामध्ये 183 ओव्या एकूण आहेत आणि केवळ 5 समासांचा हा ग्रंथ आहे। यातला दुसऱ्या समासातल्या 18 ओव्या आपण काल पाहिल्या। माया मनास चालक, माया बुद्धीस व्यापक, माया एकी अनेक ऐसे बोलणे, ही आपण काल 18वी ओवी पाहिली। पुढच्या ओव्यांचा विचार आपण आजच्या या सत्रामध्ये करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। माया देहास चालवी, माया शब्दास बोलवी, माया दृश्यास दाखवी, नेत्री रिघोनिया श्रीराम। समर्थ म्हणतात मायेमुळे शब्द निर्माण होतो, दृश्य विश्व दिसतं, देहाचे सर्व व्यवहार चालतात। माया देहास चालवी,
माया शब्दास बोलवी, माया दृश्यास दाखवी, नेत्री रिघोनिया. हा शब्द महत्वाचा आहे. नेत्री रिघोनिया हे जे डोळे आपल्याला दिलेले आहेत, नेत्र दिलेले आहेत, त्यामध्ये ही शक्ती वास करते आणि त्या शक्तीमुळे, त्या मायेमुळे आपल्याला हे सगळं दिसतं. देह जरी पडला तरी डोळे जिथल्या तिथंच आहेत. डोळे काही निघून जात नाहीत. आज आपण मी पोस्ट पाहिली ज्यामध्ये एक मुलगी आहे आणि तिचे दोन्ही हात हे एका अपघातामध्ये गेले होते, पण तातडीनं ब्रेन डेड झालेल्या एका पेशंटचे हात ब्रेन डेड झाला की त्यानंतर पुढे काहीच नाही, फक्त जिवंत असणे एवढंच आहे. जोपर्यंत सलाईन चालू आहे, व्हेंटिलेटर चालू आहे तोपर्यंत. अशा एका रुग्णाचे हात काढून त्या मुलीला हात बसवले. तातडीनं झाली ती शस्त्रक्रिया. ती काही मनात आलं तेव्हा, जेव्हा हात मिळतील तेव्हा आपण पुन्हा ऑपरेशन करूया असं काही होत नसतं. काही तासांमध्ये हे ट्रान्सप्लांटेशन करावं लागतं. आपल्याला माहिती आहे की ब्रेन डेड झालेले जे पेशंट असतात त्यांचं हार्ट, त्यांचे लिव्हर, त्यांचे लंग्स, त्यांचे काही इतर अवयव हे काढून अत्यंत कमीत कमी वेळात, त्याला आपण म्हणतो ग्रीन कॉरिडॉर, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ते काढल्याबरोबर त्याला जी काही शीतपेटी असेल काय असेल ते प्रिझर्वेटिव्ह टाकून त्यामध्ये ठेवायचं आणि तातडीनं ते लगेच विमानतळावर न्यायचे. की त्या काळामध्ये त्या रस्त्यावर कुठलीही वाहतूक नसते. ते अवयव घेतलेली व्हॅन असेल, ती जी काही वाहन असेल ते तडक हॉस्पिटलमधनं निघतं, विमानतळावर जातं, विमानतळावर ती पेटी लोड होते आणि विमान लगेचच टेक ऑफ घेतं आणि पुढे जिथं उतरतं तिथंही तसंच होतं. मग विमानाने लँडिंग केल्याबरोबर ती व्हॅन येते, ॲम्ब्युलन्स वगैरे काय असेल ती, आणि त्यामध्ये हे सगळं सामान ठेवलं, ते पेटी वगैरे काय असेल ती सगळे अवयव त्यामध्ये ठेवले जातात आणि लगेचच ते पुढच्या हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं की ज्या ठिकाणी ऑलरेडी तो पेशंट टेबलवर घेतलेला असतो, त्याची शस्त्रक्रिया चालू असते. हा फक्त ऑर्गन नेऊन, हे अवयव तिथं नेऊन जोडणे आणि ती सगळी यंत्रणा चालू होईल असं पाहणे, असं हे ते सगळं फार कमी वेळ असतो. तर अशा एका मुलीचे हात, तिने दोन्ही हात उचलून आपले डॉक्टरांना नमस्कार केलेला आहे. असं एक फोटो आज सकाळीच मी पाहिला, व्हॉट्सअपवर आलेलं आहे. आता व्हॉट्सअपवर आलेलं हे त्यामध्ये कितपत खरं आहे काय खोटं आहे तो भाग सोडून देऊ आपण, पण फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर मी तो पाहिला आहे. आणि हे मागे एकदा घटना झालेली आहे, एका मुलीचे रेल्वेमधून पडल्यामुळे दोन्ही हात गेले होते आणि मुंबईची घटना आहे. तिला लगेचच हात बसवण्यात आले आणि ती खरी म्हणजे रिअलिस्टिकच पोस्ट होती. आजची माहीत नाही काय असेल ते, पण या ठिकाणी शब्द आलेला आहे नेत्री रिघोनिया. ही जी माया आहे, ही जी शक्ती आहे, त्याला चक्षु असं म्हणलेलं आहे. ही शक्ती डोळ्याच्या बुबुळामध्ये किंवा त्या अवयवामध्ये ती अधिष्ठात्री आहे, तिच्यामुळे हे सगळं दिसतं असं समर्थ आपल्याला सांगतायत. आता असं आहे की डोळ्याखालून गेलेला रस्ता, डोळ्याखालून गेलेली भाषा, शब्द पटकन येतात. नवीन शब्द किंवा भाषा, रस्ते अडखळायला होतात. हा आपला अनुभव आहे ना. आपण आपल्या घराकडे निघतो आणि
आपल्या मनामध्ये काही विचार असतात. आपण वाहन चालवत असतो, पण आपण घरी पोहोचतो बरोबर. आणि तेच आपण जर एखाद्या नवीन गावामध्ये गेलेले असू, तर तिथं आपल्याला दुसरा जर विचार आला, तर लक्ष समोर ठेवलेला आहे, नकाशा सांगितलेलं आहे, या टर्नला हे आईस्क्रीमचं दुकान आहे किंवा काय असेल ते, त्याच्यात तुम्ही उजवीकडे वळा, डावीकडे वळा, असं सांगितलेलं असतं. आपल्याला माहिती असतं, समोर कागद सुद्धा ठेवलेला असतो, पण आपण पुढे निघून जातो, पुन्हा तिथून टर्न घ्यावा लागतो. आपल्याला माहिती आहे की मराठी भाषा आपल्याला येते. आपण गणपती स्तोत्र म्हणतो, श्री गणेशाय नमः, नारद उवाच प्रणम्य श्रीसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्ता वासं, ते सगळं म्हणतो, आपल्याला पाठ पण आहे. तेच स्तोत्र जेव्हा संस्कृतमध्ये आपल्या समोर येतं, तेव्हा आपल्याला ते पटपटपट एवढ्या फास्ट म्हणता येणार नाही. भाषा बदलली आहे. आता पठडीतला जो रस्ता आहे, पठडीतली जी भाषा आहे, पठडीतला जो शब्द आहे, तो नाही आहे. त्यामुळे आपल्याला तिथं अवघडल्यासारखं होत आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, माया दृश्यास दाखवी नेत्री रिघोनिया. ती डोळ्यामध्ये आहे आणि ती आपल्याला सगळं हे दृश्य विश्व दाखवतीये. आता हे दृश्य विश्व कुणी तयार केलेलं आहे? तिनेच तयार केलंय. हे पंचभौतिक देह कुणाचा आहे? तिचाच आहे. त्यात नवल काय? पण या देहातून, या डोळ्यांनी मला परमात्मा स्वरूप पाहता येईल का? ते शक्य नाहीये. समर्थांनी दासबोधामध्ये अनेक ठिकाणी सांगितलंय की ती काही वस्तू नाहीये की मी हातामध्ये धरून तुझ्या खिशात टाकावी, हातावर द्यावी, जा घेऊन. हे परब्रह्म आहे, असं होऊ शकत नाही. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, आता वंदिन वेद माता श्री शारदा ब्रह्मसूता, शब्द मूळ वाग्देवता मूळ माया, जे उठवी शब्दांकुर. शब्दांचे अंकुर, शब्दांना अंकुर फोडते ती. वदे वैखरी अपार, वैखरीतून ती अनेक शब्दांचे प्रकटीकरण करते. जे शब्दाचे अभ्यंतर उकलून दावी. एका शब्दाला अनेक शब्द आहेत का नाही? पुस्तक आहे, पुस्तकाला बुक आहे, पुस्तकाला ग्रंथ म्हणता येईल. तो जर आध्यात्मिक विवेचनाचा असेल तर त्याला ग्रंथ आपण म्हणतो, पोथी म्हणतो, पोथा म्हणतो. शब्दाचे अभ्यंतर उकलून दावी, हे सगळं कोण करतं? हे सगळं माया करते. आणि पुढे समर्थ असं म्हणतात, जे अनंत माया वैष्णवी, न कळे नाटक लाघवी, जे थोर थोरास गोवी जाणपणे. ही माया जी आहे, ही शारदा जी आहे, ती थोरा थोरास गोवी, अनेक पोचलेल्या लोकांना भंबेरी उडायला लावील असं ती करू शकते. ती कशी आहे? नाटकी आहे. ती कशी आहे? लाघवी आहे. तिच्याकडे आकृष्टता आहे. म्हणून आपण शारदेची फोड काय बघितली? शारदा या 3 शब्दांची फोड आपण मागे पाहिलेली आहे. शा म्हणजे शालीनता, र म्हणजे रमणीयता, आणि दा म्हणजे दातृत्व आणि दाहकता. दातृत्व पण आहे आणि दाहकता पण आहे. अशी ही शारदा, ती माया, तीच अनेक नाटकं करते, अनेक ब्रह्मांड रचते, आणि अनेक ब्रह्मांडासोबत अनेक पिंडांची रचना ती करत असल्यामुळे ती या पिंडाला ब्रह्मांड दाखवण्याचं काम करते. पुढे समर्थ म्हणतात, मायेनेच माया चाले, मायेचे नि माया बोले, मायेनेची माया हाले, वायो रूपे श्रीराम.
चैतन्याची जाणीव ही वायू स्वरूप आहे. आपल्याला माहिती आहे, स्थूल देह पडला की सगळ्या ज्या वासना आहेत त्या वासना, प्राण निघतो, मागोमाग या सगळ्या वासना सूक्ष्म रूपाने सगळ्या एकत्रित होतात. त्याचं गठुळं बांधलं जातं, ते दिसत नाही. ते कसं आहे, सूक्ष्म देह आहे, त्यालाच लिंग देह असं म्हणलंय, त्यालाच वायू स्वरूप असं म्हणलंय. वायू दिसत नाही पण त्याचा परिणाम जाणवतो. तो गंध घेऊन येतो, दुर्गंध घेऊन येतो, झाडं उळमळून टाकायला लावतो. घरावर घातलेलं शेड, पत्रे, कौलारू, किती ताकद आहे त्याच्यात, पण तो दिसतो का असा? दिसत नाही. तो वायू स्वरूप आहे. चैतन्याची जाणीव ही वायू स्वरूप आहे. आता असं आहे की समर्थ या ठिकाणी म्हणतात वायू रूपे, हा सिद्धांतच आहे, पण समर्थांचं प्रेम हे वायू या शब्दावर जास्त आहे. आपण पाहिलं, पंचभूतांचं निरूपण करताना सप्तती अन्वय या दशकामध्ये समर्थांनी पंचमहाभूतांचं विवरण केलं, निरूपण केलं. त्यामध्ये समर्थ रामदास स्वामी वायूबद्दल असं म्हणतात, वायू ऐसा कारभारी नाही, वायू सारखा दुसरा कारभारी नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतः समर्थ हे त्या वायूचे अवतार आहेत, हनुमंताचे अवतार आहेत. हनुमंत हे वायूचे चिरंजीव आहेत. त्यामुळे वायूबद्दलची विशेष आकृष्टता म्हणा, विशेष मोह म्हणा, वायू या पंचभूतापैकी एका महाभूताबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर म्हणा, तो त्यांच्या समासामध्येही व्यक्त होतो. आणि या ठिकाणी ते म्हणतात की वायू रूपे, मायेमुळे माया चालते. आता या वाक्याचा, या चरणाचा अर्थ कसा काढू आपण? मी माईक आहे, मी खरा आहे का? आपण मानायचं ते सगळं. मी जो आहे तो हा देह नाही, आपण पाहिलंय तत्वनिरसन मध्ये. आपण 84 तत्वांचा निराश केला तेव्हा असं पाहिलं की मी म्हणजे हात नाहीये, मी म्हणजे पाय नाहीये, मी म्हणजे माझी कुठली जात नाहीये, मी म्हणजे वडील नाहीये, मुलगा नाहीये, बायको नाहीये, बहीण नाहीये. आत्मषटक आद्य शंकराचार्यांचं डोळ्यासमोर आणा, त्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. मी कुणीतरी वेगळा आहे, पण मी चालू करतो, मी विजय वसंतराव लाड नाव सांगतो, मी माझं घर आहे, माझ्या 2 मुलं आहेत, मला मी 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 करत राहतो. मायेमुळे माया चालते, मायेनेची माया हाले, मायेनेची माया बोले, मायेनेच माया चाले. काय अर्थ लावता येईल? मी माईक आहे, मी खरा नाहीये, माझं मूळ स्वरूप खरं आहे. परब्रह्म स्वरूप हे वेगळं आहे आणि त्याच्या अधिष्ठानावर हे पिंजरा जो चालू आहे तो वेगळा आहे, पण मी त्या पिंजऱ्यालाच माझं म्हणायला लागलो. आता मी वेटरनरी डॉक्टर आहे, तर मी क्लिनिकवर जाऊन काही काम करतो तेव्हा मी डॉक्टर आहे. मी जेव्हा इथं बसतो तेव्हा मी एक समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा एक अभ्यासक म्हणून बोलतो आहे. समजा मला आपल्या आदरणीय डॉक्टर राम साठेंसारख्या त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर आणा. जसा मी माईक आहे तशी तेही माईक आहेत. अनेक नाटकांमध्ये त्यांनी कामं केली आहेत. कुठे कुणाचं पात्र रंगवलंय, कुठे कुणाचं पात्र रंगवलंय, आणि त्या नाटकामध्ये ते पात्र खरंच वाटतं ना आपल्याला. एका मायेने दुसरी माया चालवणं. मला पडलेलं स्वप्न मुळात पण भगवंताला एक स्वप्न पडलंय, ज्याला आपण भगवंताचं दीर्घ स्वप्न असं म्हणतो. त्याच्या स्वप्नामध्ये मी एक प्यादा आहे, दॅट्स ऑल.
ह्याच्या पलीकडे काही नाही. तो जागा झाला की सगळं संपणार आहे. आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्न पडतं, एकच प्रसंग असतो का डोळ्यासमोर? नाही, अनेक प्रसंग त्यामध्ये दिसतात. कधी घरातलं असतं, मग घरातलं झालं की रस्त्यावरच असतं. पण मग घरातून रस्त्यावर आपण कसं गेलो ते काही सांगते त्या स्वप्नामध्ये? काही दिसतं का? लगेच दुसरा प्रसंग, लगेच चौथा प्रसंग, लगेच कार्यालयातला प्रसंग, किंवा लगेच एखाद्या हॉस्पिटल मधला प्रसंग. तसं मुळात हा देहाची एक माईक गोष्ट आहे. आणि मग हा वेगवेगळे नाटकं करतो, कधी बाप म्हणून, कधी नवरा म्हणून, कधी मुलगा म्हणून, कधी आई म्हणून, कधी सून म्हणून. किंवा समजा एखाद्या पिक्चर मध्ये काम मिळालं. माझे एक वेटरनरी डॉक्टर आहेत, आमचे ते कृष्ण मालिका, तुम्ही आत्ताची कृष्ण नाही, अगोदरची कृष्ण, ती कृष्ण मालिका जी होती त्यामध्ये महाभारत होतं. त्यामध्ये जे कृष्णाचा रोल ज्यांनी केला होता, नितीश भारद्वाज, ते वेटरनरी डॉक्टर होते, आहेत ते अजून. म्हणजे मायेनेच माया चालवी. एक माईक आहे आणि तो दुसरी माया चालवतो, दुसरं नाटक करतो, दुसरा अभिनय चालू करतो, आणि तोही खराच वाटतो. 2-2.5 तास आम्ही पिक्चरमध्ये बसतो, थिएटर बघत असतो, थिएटरमध्ये जाऊन बघतो, नाट्यगृहामध्ये जाऊन बघतो. आपल्याला ते सगळं सारखं वाटतं ना, खरं वाटतं ते. आपल्याला माहिती असेल एक प्रसंग, दक्षिणेमध्ये एक ज्येष्ठ नाट्यकर्मी विद्यासागर म्हणून होते, आणि त्यांनी असाच एक रोल केला की ज्याचा तो एक अत्याचारी माणूस दाखवला, व्यसनी माणूस दाखवला, आणि त्यांनी ते हुबेहूब ते पात्र सादर केलं. आणि अत्यंत भावविवश होणारे एक असे साधक समोर आणून बसवले होते. ते मुख्य अतिथी होते खरं तर त्या दिवशी, मठातून आले होते, रामकृष्ण मठातून. त्यांना राहवलं नाही ते सगळं, त्यांना वेदना झाल्या, त्यांना राग आला. त्यांनी पायातला जोडा काढला आणि त्यांच्याकडे फेकला. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ते खरं आहे, हे आपल्याला किती खरं वाटलं. ते स्वतःला नियंत्रित करू शकले नाहीत. त्यांनी पायातला जोडा काढला आणि फेकून मारला. त्यांनी तो जोडा उचलला आणि त्यांनी सांगितलं, आतापर्यंत माझ्या अभिनयाला अनेक श्रोत्यांनी दाद दिली, अनेक मला पुरस्कार मिळाले, पण असा पुरस्कार मला मिळाला नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात, मायेमुळे माया चालते. एक माईक आहे आणि तो दुसऱ्या माईकाला हुबेहूब उभा करतोय की समोरचा माणूस, त्याला लक्षात येत नाहीये की अरे हा खरा तसा नाहीये. अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आपल्या दैनंदिन जीवनातलं अनेक खोट्या जाहिराती आहेत. खोट्या जाहिराती. आता आम्ही ग्राहक चळवळीचं काम करतो म्हणून आम्हाला त्याची कल्पना आहे. खूप भ्रामक जाहिराती असतात. एकावर एक फ्री. अहो, एखादी वस्तू घेतली, त्याला जर मी म्हणालो की ह्याला 10 रुपये कमी करतो, करत नाही तो. एकावर एक फ्री द्यायला काय त्याला दिवाळ काढून घ्यायचंय का? ऑलरेडी ती कॉस्ट त्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. मायेनेच माया चालवी. वस्तू त्या क्वालिटीची नाहीये, पण त्याच्यावर रॅपर, त्याचा तयार केलेला बॉक्स. ऑनलाईन पर्चेसिंग मध्ये किती घटना आहेत, अनेक प्रसंग आहेत आमच्याकडे. ग्राहक पंचायतीकडे कार्यकर्त्यांकडे येतात, मार्गदर्शन केंद्रावर.
मी हे मागवलं होतं, ते मागवलं होतं, मला असा फोन आला, मला तसा फोन आला, म्हणून मी असं केलं तसं केलं, माझी फसवणूक झाली. हा बॉक्स उघडून बघितला तर त्यामध्ये काहीच नाही आहे, आणि मी मागवलं होतं वस्तू, त्याचे मी पैसे भरून टाकले. आता ते फोन उचलत नाहीत, ते पोस्टमनकडे जातात, पोस्ट ऑफिसमध्ये जातो माणूस, तो म्हणतो मला काय घेणं देणं आहे त्याच्याशी, आम्हाला हे इथलं पार्सल तिथे नेऊन देण्यासाठी पैसे दिलेले आहे, संपला विषय. ते त्याच्यात काय भरलंय, पैसे भरलेत का माती भरली आहे, दगड भरले का तुमची वस्तू भरली, आम्हाला काय माहिती आहे. आणि या सगळ्या वेबसाईट ज्या असतात या फॉल्स असतात, स्पुरियस असतात. तशा जाहिराती आहेत. साबण सोन्याचं नाणं साबणामध्ये ठेवलंय. किती लाख साबण तयार झाल्या. सोन्याच्या नाण्याची ठेवायची पद्धतही बंद झाली, तरी पण ती जाहिरात चालू आहे. ती जाहिरात मागे घ्यावी लागली. किती भ्रामक जाहिराती आहेत. फेअर अँड लवली, ग्लो अँड लवली, 7 दिन में गोरापन. खरं आहे का हे मला सांगा. मी नेहमी सांगतो शाळेमध्ये वगैरे गेलो की त्या कंपनीला मी पत्र लिहिलं, मला 1 किलो फेअर अँड लवली पाठवा, 1 किलोचा डबा. माझ्याकडे एक पेशंट आहे, म्हैस आहे माझी, तिच्या अर्ध्याच भागाला मी लावतो. 1 किलो पुरणार किती? 7 दिवस लावीन मी, बघूया एक भाग गोरा होतो का. जाहिरात कुणी केली आहे? मायेने केली आहे. ती जाहिरात करणाऱ्या बाईचं नाव माया नाहीये. कुणासाठी केली आहे? मायेसाठीच केली आहे. माझ्यासारख्या आता फेअर अँड लवली फॉर मेन पण आहे, 7 दिन में गोरापन. जाहिरात करणारा माईक, जाहिरात माईक, वापरणारा माईक. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, मायेनेची माया चालवी. औषधांच्या किमतीमध्ये आपण किती फसतो. आता आम्हाला माहिती आहे, म्हणजे सलाईनचा सेट, एक सलाईनचा सेट, तो सलाईन लावण्यासाठी जी नळी असते ती 100 रुपयापर्यंत उपलब्ध आहे. 45 रुपये ते 100 रुपये, 47 रुपयापासून 100 रुपयापर्यंत IV सेट उपलब्ध आहेत बाजारात. आम्ही 100 जर सेट घेतले, 100चा बॉक्स आहे, तर ते आम्हाला पडतं 10 रुपयाला एक. किंमत काय? 47 रुपयावरून 99, 100 रुपयापर्यंत IV सेट आहे. आम्ही 100 घेतलं तर 10 रुपयाला पडतं. अहो, जिथं रोज 100 लागतायत, ते हॉस्पिटल तर हजारांनी घेत असेल, त्यांना केवढ्याला पडेल? 5-6 रुपयाला. काय खरं मानायचं? सगळं माईक आहे. आता आपण मागच्या 4-4.5 महिन्यांपासून मी बोलतो आहे. आता समर्थांच्या शब्दामध्ये जर बोलायचं इथं, तर समर्थ म्हणतात सगळा मायेचा पसारा आहे, काही खरं नाही. माझं बोलणं, तुमचं ऐकणं, हे सगळं काय? सगळं माईक आहे. 4.5 महिने झालं आम्ही एका मायेच्याच विश्वात आहेत. तुम्ही मला तुमच्या मोबाईलवर पाहताय, तुम्ही समोर आहात म्हणून मी बोलतो आहे. पण जे बोलतो आहे, जे सार आहे, जे तत्व मी तुम्हाला सांगतो आहे, ते मात्र सत्य आहे.
काय तत्व आहे? समर्थांच्या ग्रंथाचा सार आहे. काहीही खरं नाही, अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जे झालंच नाही त्याची कसली चर्चा आली आहे? या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळामध्ये ऑनलाईन मीटिंग झाल्या. यात खरं किती आहे? कोण बसलंय समोरासमोर? प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या घरात आहे. आपला ऑनलाईन साधना सप्ताह होणार आहे आता. दासबोध सखोल अभ्यास साधना सप्ताह. तो पण माईक आहे ना, पण त्यातून जे मिळणारं सार आहे, त्यातून जे तत्व आपल्याला मिळणार आहे ते मात्र सत्य आहे. ते तत्व हेच आहे, परब्रह्म स्वरूपा शिवाय या विश्वामध्ये खरं काहीही नाही. एकमेव परब्रह्म आहे. पुढे समर्थ म्हणतात, तो शिष्य म्हणे जी ताता, माया चाले स्वरूप सत्ता. अरे सत्ता तेची तत्वता, माया जाण श्रीराम. तरी मायेने स्वइच्छा असावे आणि स्वरूप सत्तेने नसावे. मनास आले तैसे करावे, हे केवी घडे श्रीराम. शिष्य म्हणे जी ताता. समर्थ त्याला काय म्हणतात? बेटा म्हणतायत, बाळा म्हणतायत, बापा म्हणतायत. मग आता तो ताता म्हणजे वडील. आता सद्गुरू आणि शिष्याचं नातं कसं झालंय पहा, वेगळ्या पातळी. पुढे समर्थांनी तिची लाजच काढली आहे. शिष्याची लाज समर्थ काढतील का? आणि एखादा शिष्य ऐकून घेईल का? हे आजकालच्या ह्याच्यामध्ये कुणी म्हणू द्या बरं, सद्गुरूने एखाद्या शिष्याची लाज काढू द्या बरं. तो काय म्हणेल? तुमचं ज्ञान तुमच्याजवळ, मी निघालो घरी, मला नाही असलं ज्ञान घ्यायचं. माणसातला अहंकार केव्हा उफाळून येईल याचा नेम नाहीये. तो म्हणे, तो शिष्य म्हणे जी ताता, माया चाले स्वरूप सत्ता. माया ही स्वरूपाच्या सत्तेवर चालते. तो म्हणतोय, ताता म्हणतो, वडिलांसारखा आता संबंध निर्माण झालेत सद्गुरू आणि शिष्यामध्ये. तो म्हणतो माया चाले स्वरूप सत्ता. माया कशावर आहे आधारित? त्या परब्रह्म स्वरूपावर आहे. सत्ता त्याची आहे, त्याच्यावर ही चालली आहे. समर्थ म्हणतात, अरे लगेच तातडीनं म्हणतात, अरे सत्ता तेची तत्वता, माया जाण. ती जी सत्ता आहे ती सुद्धा माया आहे. सत्ता कोणती आहे? मूळ माया आहे. त्याला गुणमाया आली, गुण प्रसवली, पंचभूत आली. ही सगळी सत्ता आहे आणि ही सगळी माया आहे. त्यातून हे दृश्य विश्व निर्माण झालंय. कुठलीही वस्तू आधाराशिवाय राहू शकत नाही, आपल्याला माहिती आहे. माया ही आपण असं म्हणतो की परब्रह्मा स्वरूपाच्या अधिष्ठानावर माया ही विवर्त रूप आभासात्मक आहे. विवर्त म्हणजे काय? आपण पाहिलेलं आहे. दोरी पडलेली आहे आणि रज्जू सर्प न्याय, शिंपी चांदी न्याय. शिंपला दिसला चांदी पडली आहे का असं वाटतं, दोरी पडली अरे हा साप आहे का असं वाटतं. त्या दोरीच्या अधिष्ठानावर आपल्याला साप वाटतो, शिंपल्याच्या अधिष्ठानावर आपल्याला चांदी वाटते. म्हणून शिष्य काय म्हणतोय की त्या परब्रह्म स्वरूपाच्या अधिष्ठानावर माया कार्यरत आहे. बरोबर आहे ना स्वामी? बरोबर आहे ना ताता? मी जे म्हणतो ते
समर्थ म्हणतात, अरे सत्ता त्याची तत्वता, ती जी सत्ता आहे तीच मुळात तत्वतः ती माया आहे. आता आपण पाहतो, माझ्या घराची चौकट आहे, माझ्या घराच्या चौकटीला लावलेली दारं आहेत, खिडक्यांची पटं आहेत, लाकडी खेळणी आहेत, आकार वेगवेगळे आहेत, त्याला दिलेले रंग सुद्धा वेगवेगळे आहेत, पण शेवटी मुळात काय ते एकच आहे, लाकूड. आता लाकडावर सत्ता म्हणायचं का? लाकूड हे मूळ आहे. त्याचप्रमाणे बांगड्या केल्या, बांगड्या मोडून पाटल्या केल्या, किंवा पाटल्याही ठेवल्या, गळ्यातलं केलं, गळ्यातलं गंठण मोडलं, कानातले केले, कानातलं मोडलं, नाकातलं केलं. मूळ काय? मूळ सोन आहे. आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. आम्ही तर त्याच्यावर जी माईक ज्या दागिने तयार होऊ लागले त्याच्यातच लिप्त आहेत. ह्या डिझाईनच्या बांगड्या, त्या डिझाईनच्या पाटल्या, ह्याच्याऐवजी ते, त्याच्याऐवजी ते, त्याच्यातच आम्ही, आमच्या मूळ स्वरूपाकडे आमचं लक्ष नाहीये. समर्थ म्हणतात, सत्ता शक्ती ही सुद्धा मायाच आहे. आणि ते पटवून देतात. कसं पटवून देतात? आमच्या पूजनीय आप्पांनी सांगितले, स्वामी वरदानंद भारतींनी विवेचन केलं एका ठिकाणी. ते असं म्हणतात, गुळ आणि गोडी हे दोन्ही माईकच आहेत. गुळ पाहिला आपण, गुळाची गोडी ती माईक आहे. गुळाचं स्वरूप तरी खरं कसं म्हणायचं? आपण काल पाहिलंय की ऊस आहे, ऊसाची मुळं जमिनीत जातात, पाणी आणतात, मातीतले क्षार घेतात, हवेतून वायू घेतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, उष्णता घेतात, अन्न तयार करतात आणि आपल्या त्या कांड्यांमध्ये रस तयार करून ठेवतात. काही लोक ते ऊस कापतात आणि भट्टीवर नेतात, जिथं पाक काढला जातो. त्याची साय वेगळी, काकवी वेगळी, गुळाची ढेप वेगळी, गुळाच्या ढेपीचे रंग वेगळे, त्याचे आकार वेगळे. संक्रांतीच्या वेळी देण्यासाठी गुळाची ढेप म्हणून ग्लासासारखी ढेप असते, आणि एरवी 5 किलोची 10 किलोची ढेप आहे, त्याचा रंग वेगळा आहे. त्याच रसापासून तयार झालेली साखर आहे. नक्की काय खरं आहे? ऊस खरा आहे का रस खरा आहे? साखर खरी आहे, गुळ खरा आहे? नक्की काय खरं आहे? समर्थ म्हणतात, हे सगळं माईक आहे. अप्पा एका ठिकाणी म्हणतात, दारावर थाप मारली, घरामध्ये बाई आहे, ती आपल्या नवऱ्याच्या पावलावरनं ओळखते की हे आलेत. पण समजा घरामध्ये कुणी दुसरा कुणीतरी माणूस आहे, दारावर थाप मारली, आतून आवाज येतो, कोण आहे? थाप मारणारा म्हणतो, मी आहे, दार उघड. आता नक्की कोण आहे म्हणल्यानंतर पुढून उत्तर आलं, मी आहे. मी म्हणजे कोण आहे? पण ओळख पटली आहे आणि दार उघडल्या जाते. या ठिकाणी हे जे मी आहे म्हणणं, मी असणं, माझ्यासारखं भासणं, माझ्यासारखं दिसणं, म्हणून दार उघडणं, हे सगळं मिथ्या आहे. अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. पुढचा श्लोक आहे, तरी मायेने स्वइच्छा असावे आणि स्वरूप सत्तेने नसावे, मनास आले तैसे करावे, हे केवी घडे. आता शिष्याला प्रश्न पडलाय, तो म्हणतो, मायेने स्वइच्छेने जर वागायचं ठरवलं तर शक्य आहे का? तिला तर स्वरूपाच्या अधिष्ठानावरच तिचं सगळं अस्तित्व आहे. परब्रह्म आहे, त्याला स्फुरण झालं, एकोहम बहुश्याम, म्हणून तर तिला अधिष्ठान आहे, म्हणून तर तिचं अस्तित्व आहे. आणि तुम्ही म्हणता सगळंच माईक आहे.
सगळंच खोट आहे. मायेने मनास आले तैसे करावे. ती काय तिच्या मनाने करू शकते का सगळं? तिला वाटेल तसं ती करील का? परब्रह्माला स्फुरण आल्याशिवाय ती जागृत होईल का? असं घडवू शकतं का स्वामी? असं कसं म्हणता तुम्ही? असा प्रश्न सद्गुरूंना शिष्याने विचारलाय. शिष्याचा प्रश्न आहे की खरं तर मायेला स्वतंत्र अस्तित्व नाहीये, हे तुम्ही आम्हाला खूप वेळा सांगितलंय आणि खरं आहे, आम्ही ते मानलंय. ती परब्रह्माच्या अधिष्ठानावर एक शक्ती कार्यरत होते आणि पुढे हा सगळा पसारा ती मांडते. आता तुम्ही म्हणता की सगळंच माईक आहे, ती कसं करू शकेल हे सगळं काम स्वतःच्या ह्याच्यावर अधिष्ठानावर? तिला कुणाचं तरी त्या परब्रह्माचं स्वरूप स्फुरण लागेल ना, केवी घडे, असं कसं शक्य आहे? कारण या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या गीतेतल्या 4थ्या अध्यायाचा एक दाखला आहे. माया प्रकृतीला मी स्वाधीन ठेवतो असं भगवंत सांगतात. आणि भगवंत म्हणतात की माझ्या एका अंशावर हे जग चालतंय. आपण पाहिलाय तो श्लोक. माझ्या केवळ एका अंशावर हे जग चालतंय आणि मी याला सगळ्याला व्यापून दशांगुळे उरलेलो आहे. मग ते खोटं आहे तुम्ही असं म्हणता का? असा शिष्याचा प्रश्न आहे. माझ्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झालाय, माझ्या मनामध्ये असा घोटाळा निर्माण झालाय. स्वामी, मला आपण ह्याची तुम्ही उकल करून दाखवा बरं. माझ्या मनातला हा तिढा जो निर्माण झालाय तो तुम्ही काढून टाका मला, आणि मला क्लिअर त्याचं स्पष्टीकरण द्या. या ठिकाणी जसं वेदांत सांगतं की सर्वत्र एकमेवा द्वितीय ब्रह्म भरलेला आहे. आपल्याला वेदांमध्ये उपनिषदांमध्ये आपण हे सगळं ऐकलंय की हे सगळं माईक आहे. मी माईक आहे, तुम्ही माईक आहात, सगळं मिथ्या आहे. आज मला तुम्ही सांगा, एक जर 20 वर्षाखाली असं कोणी म्हणालं असतं की मी इथं बसून बोलणार आहे आणि तुम्ही तुमच्या हातातल्या टिचभर मोबाईलवर, हातात बसेल एवढ्या मोबाईलवर तुम्ही त्या वस्तूमध्ये तुम्ही पाहणार आहात, लोक हसले असते का नाही? आज 10-15 वर्षाखाली, जरी 15 वर्षाखाली असं कुणी म्हणालं असतं, त्यांनी वेड्यात काढलं असतं का नाही? अहो कशाला? आज सगळे जग ठप्प झालं आहे हे 8 महिन्याखाली जर कुणी सांगितलं असतं, 10 महिन्याखाली जर कुणी म्हणालं असतं की एक वेळ येणार आहे तुम्हा सगळ्यांना घरामध्ये बसावं लागणार आहे, तुम्हाला म्हणजे फक्त भारतातल्या नव्हे, राज्यातल्या नव्हे, या जगातल्या सगळ्या देशांमध्ये अशी वेळ येईल की सगळेजण घरात बसावे लागतील. खरं वाटलं असतं का? 10 महिन्याखाली जर कुणी बोललं असतं तर? पण आज ही वेळ आली आहे का नाही? आता विज्ञान दृष्टीनं जर पाहिलं तुम्ही, कोरोना काय, मी काय, तुम्ही काय, ह्या सगळ्या दृश्य विश्वातले सगळे वस्तू, सगळे पदार्थ घ्या, ते काय आहे तो नक्की? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं संयुग आहे ना. ह्याच्या व्यतिरिक्त काय? कार्बन आणि हायड्रोजन. ह्याच्या व्यतिरिक्त काय? कोळसा सुद्धा तेच आहे आणि हिरा सुद्धा तेच आहे. आता अजून गंमत कशी आहे? आता आपण उदाहरण घ्या की आपल्याला वेदांत काय सांगतो, वेद काय सांगतात, उपनिषद काय सांगतात. या दृश्य विश्वामध्ये एकच तत्व भरलेलं आहे आणि ते म्हणजे परब्रह्म स्वरूप. आम्हाला हे पटत नाही, आम्हाला खरं नाही वाटत. माऊली सांगतीये, समर्थ सांगतायत, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, गुलाबराव महाराज सांगतायत, संत नामदेव सांगतायत. आम्हाला पटत नाही. आणि आम्हाला विज्ञान सांगतं की या जगामध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन शिवाय काहीही नाहीये. त्याच्यावर कसा आमचा विश्वास आहे? हायड्रोजन हा अग्नीला तेवू देत नाही, ऑक्सिजन अग्नी भडकवतो. दोन परस्पर
कार्य आहेत. या दोघांचा संयोग जर केला तर हायड्रोजनचे 2 पार्ट आणि ऑक्सिजनचा 1 पार्ट H2O म्हणजे पाणी आहे. पाणी त्या अग्नीला विझवतं. म्हणजे विज्ञान जे सांगतंय त्याच्यातही ताळतंत्र नाहीये. का ताळतंत्र नाहीये? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन मान्य केलंय आम्ही. अहो पण त्याच्यामध्ये सुद्धा संख्या बदलली की त्याची जात बदलतीये ना. मी जर तुम्हाला म्हणालं की पसाभर मी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे मी पोत्यात टाकले की त्याचे गहू होतील, तुम्ही म्हणाल वेळ लागले काय? पसाभर इलेक्ट्रॉन घेतलेत आणि त्या इलेक्ट्रॉनचं पोतं भरलं का ते वेगळाच काहीतरी पदार्थ तयार होतोय ना. त्याचं काय करायचं? विज्ञानावर आमचा विश्वास आहे, पण आमच्या संत महात्म्यांनी सांगितलं त्यावर आमचा विश्वास नाही. आम्हाला परब्रह्माचं स्वरूप हे आहे याची प्रचितीच येत नाही. आमचा विश्वासच नाहीये त्याच्यावर. ज्यांचा विश्वास बसला त्यांना त्याची प्रचिती मिळाली. आणि विश्वास बसून द्यायचं काम, प्रचिती मिळवून द्यायचं काम समर्थ आम्हाला करतायत. दासबोधामधून, आत्मारामातून. आता मी अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. साखर मी खाल्ली, मला गोड लागली, आनंद वाटला. ज्याच्या जिभेचं एखादं ऑपरेशन झालेलं आहे आणि जिभेवरचे टेस्ट बर्ड्स काढून टाकलेले आहेत. आपल्या जिभेवर जे तुम्ही मायक्रोस्कोप खाली जर बघितले जीभ बाहेर काढून, तर तुमच्या लक्षात येईल किती आजागळ दिसते सगळं ते. अहो एवढंच कशाला, भिंग आहे ना, भिंग घ्या आणि तुमच्या हातावर धरून पहा कसं वाटतंय बघा. तो हात म्हणजे काय, ती स्किन म्हणजे काय आहे, कसली चामडी आहे ही, असं वाटेल. ते तुकतुकीतपणा, लुसलुशीतपणा, ती सतेज कांती सगळं जाईल तुम्ही भिंगाखाली बघितल्याबरोबर. ते दिसत नाही डोळ्यांनी हे ठीक आहे. माझं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपण चष्मा घालून कधी टॉयलेटला किंवा बाथरूम मध्ये जायचा प्रश्न येत नाही. पण मी आत्ता गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे इथं डाग पडलाय, इथं जाळं लागलंय, ते दिसत नाही आपल्याला चष्म्याशिवाय. व्यवहारातली साध्या साध्या गोष्टी आहेत त्या आम्हाला आमच्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्याच्यासाठी हा चष्मा घालावा लागतो. अहो जे अत्यंत गुह्यतम गुह्य असं जे आहे, परम गुह्य ज्ञान जे आहे, जे परब्रह्म आहे, ते आम्हाला दिसेल का? दिसेल, प्रचिती येईल, पण मग त्याला काय, गुरूंची दृष्टी लागेल, गुरूंची कृपा, सद्गुरूंची कृपा आम्हाला लागेल. मग सद्गुरूंची कृपा मिळवायची असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. सद्गुरु वचनी पूर्ण विश्वास तो जर असेल, अनन्य शरणागत असेल, तर का नाही दिसणार? अहो सगळ्या संतांच्या मांदियाळीला दिसलं ना ते, मग आम्हाला का नाही दिसणार? मी सांगत होतो की टेस्ट बर्ड, मी साखर चिमूटभर जिभेवर ठेवली, गोड लागली, मला आनंद वाटला. आता हीच साखर आहे ज्या माणसाच्या जिभेचं ऑपरेशन झालंय आणि त्याच्या जिभेचे टेस्ट बर्ड्स काढून टाकलेले आहेत. काढावे लागतात काही वेळा, काही एखादं ऑपरेशन होतं आणि जीभ काढावी लागली किंवा जिभेचं साल्ट निघून गेलं, त्याला साखर गोड लागेल का? साखर तीच आहे, त्याला गोड नाही लागणार. आणि एखाद्या डायबिटीस वाल्याला ज्याची 350, 400, 450 शुगर आहे, त्याला तर ते विषच आहे. आता नक्की काय खरंय? मला गोड लागली, आनंद वाटला, हे खरंय का ज्याचे टेस्ट बर्ड निघालेले आहेत त्याला राख तोंडात टाकली खरं हे वाटलं ते खरंय का जो डायबिटीस वाला म्हणतो मला नका होते देऊ,
मी मरून जाईल, माझ्यासाठी ते विष आहे, नक्की काय खरंय? याला समर्थ पुढे उत्तर, कारण या इथं असं म्हणलंय की बाबा माया जर ती तिच्या मनाने चालत असेल तर ते हे शक्य आहे का? हे केवी घडे असा प्रश्न आहे. आता समर्थ पुढच्या ओळीमध्ये त्याचं स्पष्टीकरण देतात. खऱ्यावरी लटिके चौताळिले, लटिके मर्यादेने राहिले, ते तुवा गर्वांधाने देखिले, हे अघटित वार्ता श्रीराम. तैसी माया हे नाथिली, आणि स्वरूप सत्तेने चालिली, ते तुवा गर्भांधाने देखिली, हे वार्ता सांगसी श्रीराम. या दोन्ही ओव्यांमध्ये गर्भांध हा शब्द आलाय की जो जन्मतःच आंधळा आहे, त्याला दृष्टी नाहीये, जन्मतःच गर्भामध्येच त्याचे डोळे गेलेले, त्याला पिवळा काळा हिरवा काय समजणार आहे? काय रंग समजतील? काय ह्या दृष्टी विश्वामधलं काय त्याला फरक समजेल? समर्थ म्हणतात खऱ्यावरी लटिके चौताळिले. अरे जे खरं आहे ते चौताळलं नाहीये. चौताळणे म्हणजे विनाकारण जोरजोरात अभिनिवेश करणे, जोरजोरात बोलणे, हतवारे करणे, नाटकं करणे. जे लटिकी आहे, जे माईक आहे, बाटलेले जास्त कडवे असतात असं म्हणतात का नाही, तसं आहे ते. जे मूळ असतात ते तेवढे नाहीयेत, पण हे जे बाटलेले मुसलमान आहेत किंवा कोणी असो, मुसलमानच म्हणण्यापेक्षा नव्हे, कुणी असो, ते जास्त कडवेत. त्यांचा अभिनिवेश प्रकट उफाळून येतो. आणि जे मूळ असतं ते शांत आहे, शांत आहे. खऱ्यावरी लटिके चौताळले, जे खोट आहे, लटिके म्हणजे खोट, माया माईक, ते जास्त उड्या मारत आहे. लटिके मर्यादेने राहिले, ते तुवा गर्भांधाने देखिले. तू तर जन्मांध आहेस आणि तू मला सांगतोयस त्याचं. हे अघटित आहे रे बाबा, काहीतरीच आहे. तैसी माया हे नाथिली. अरे ती माया झालीच नाही ना. नाथिली म्हणजे नासली, नसलेली. तैसी माया हे नाथिली, नसलेली, आणि स्वरूप सत्तेने चालेली, ते तुवा गर्भांधाने देखिली, हे वार्ता सांगसी. हे तू मला सांगतोयस, मुळात तूच अंध आहेस, तूच माईक आहेस. फेअर अँड लवलीची जाहिरात करणारी माईक, फेअर अँड लवली जाहिरात माईक, फेअर अँड लवली क्रीम माईक, आणि ज्या म्हशीवर लावायची ती म्हैसही माईक. सगळंच मिथ्या आहे. आणि समर्थ म्हणतात ते तू मला सांगतोस का? तू स्वतःच माईक आहेस आणि तू मला शिकवतोयस. समर्थाची घरीचे श्वान त्या सर्वही देती मान. का? त्याला मान दिला पाहिजे, पॅटिंग केलं पाहिजे, छान छान टिपू, काय 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 म्हणतो काय नाही, जसं काय तो ह्याच्याशी संभाषण करणार आहे. मालक खुश होतो आणि त्यालाही बरं वाटतं, नाही तर तो अंगावर धावून येतो. मग समर्थ म्हणतायत वासनेचं बीज घेऊन माणूस जन्माला येतो. खरं आहे ना. आपण म्हणतो जन्म घेणे वासने संगे, जन्म घेणे लागे वासने संगे. माणूस जन्माला येतो, काही वर्ष जगतो, जिवंत राहतो, मरून जातो. आता ज्या जीवात्म्याच्या बळावर तो जगतो, तो जीवात्मा आहे का हो? दिसतो का? पण त्याच्या बळावर हा काय पराक्रम करतो. यान काय उडवतो, चंद्रावर नेऊन सोडतो, पाणबुड्या घेऊन समुद्राच्या तळाला काय जातो, किती उड्या मारतो, किती कल्पकता आहे त्याच्याकडे, काय काय अचाट पराक्रम करून ठेवतो. तोच जीवात्मा जेव्हा या देहातून बाहेर पडतो,
ज्या शरीराने डिंग्या मारल्या, ज्या शरीराने अचाट पराक्रम करून ठेवला, मोठं कर्तृत्व गाजवलं, तो जीवात्मा गेल्याबरोबर त्याचं काय झालं? लोक म्हणतात मडं पडलंय, प्रेत पडलंय, शव लवकर उचला, त्याच्या कोणी जवळ जात नाही. आता ज्याच्या बळावर अचाट पराक्रम केला, कर्तृत्व केलं, समर्थांनी शब्द वापरलाय चवताळीले. आणि जे मूळ आहे, जे खरं आहे, ते तर शांत आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात ना. कॉइन्स मेक नॉईज. नोटा आवाज करत नाहीत, पण नाणी मात्र आवाज करतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात, खऱ्यावरी लटिके चवताळले. खरं म्हणजे सत आहे, तेच ब्रह्म आहे. आणि लटिके म्हणजे असत आहे, ती माया आहे. आणि जन्मांध म्हणजे कोण आहे? हा अज्ञानी जीव आहे समोर बसलेला. शिष्य समर्थ म्हणतायत, तू मला हे सगळं सांगतो का? खरं आता तुम्ही मला सांगा. डोळे सगळ्यांनाच आहेत, मला डोळे आहेत, तुम्हाला आहेत, सगळ्यांना डोळे आहेत. पण मला हिऱ्याची पारख जमेल का? त्याला दृष्टी आहे, त्याच्यामध्ये नैपुण्य आहे, त्याचा अभ्यास आहे. हातात घेतल्याबरोबर हिरा आहे का काच आहे हे समजतं त्या जाणकाराला, जवेरीला. डॉक्टरकडे आपण गेलो का त्यांना पारख आहे आपली, त्यांच्या लगेच लक्षात येतं निमोनिया झालाय का कोरोनाचा विषाणूचा खोकला येतोय, ते लगेच सांगतात टेस्ट करून घ्या. त्यांना जर तसं वाटत नसेल तर मग 2-3 दिवस औषध गोळ्या घेऊन देऊन बघू म्हणतात. कमी झालं तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला जायचंच आहे. कोविड-19 स्पेशल पीपी किट घालून लोक भेटायला येतील तुम्हाला. लोक कसले? डॉक्टर्स. पुन्हा भेट नाही, जगला वाचला तर परत घरी. काल आपण पाहिलं प्रख्यात प्रवचनकार, प्रखर सावरकरनिष्ठ, ज्वलंत हिंदुत्व बाळगणारे भागवताचार्य, आदरणीय पूजनीय वासुदेव नारायण उत्पात, वाना या नावाने ती फार 2 वर्षाखाली आपल्या शिवथर घडीमध्ये ते आपल्या साधना सप्ताहामध्ये आले होते. 2 प्रवचनं त्यांनी दिली. 2 वर्ष झाली, 2018ची गोष्ट आहे. काल गेले. मी सांगत होतो की डोळे आहेत, पण दृष्टी वेगळी आहे. जवाहिरेची दृष्टी मला नाही आहे. जनावर समोर उभा आहे, त्याचा पाय लंगडा, उजवा लंगडतोय, डावा लंगडतोय, पोट डाव्या बाजूला दुखतंय का उजव्या बाजूला दुखतंय ते सांगतोय का त्याचा मालक सांगतोय? पण वेटरनरी डॉक्टर हे जाणतोय, त्याला त्याची दृष्टी आहे. या भौतिक गोष्टी जाणण्यासाठी वेगळं कसब आहे, वेगळा अभ्यास आहे. अत्यंत गुह्यतम असलेलं माझं स्वरूप जाणण्यासाठी मला अशी दृष्टी मिळाली पाहिजे, ती मला प्राप्त करून घेता आली पाहिजे. त्यासाठी आम्हाला संतांच्या मार्गाने जावं लागेल. पूजनीय दादा दासगणू महाराज म्हणतात, आत्मस्वरूपा पाहणे असल्या दर्पण घ्या गुरु हाती. आत्मस्वरूप जर पाहायचं असेल तर पाहावे आपणासी आपण. ते पाहायचं असेल तर काय हातात घ्या? आरसा नको, दर्पण घ्या. आपण कोणता? गुरूंचा हात घ्या. आत्मस्वरूपा पाहणे असल्या दर्पण घ्या गुरु हाती, असं दादांचं एक कवन आहे. त्यांनी चालले होते आणि समोरून एक माणूस आला. अंगावर गलिच्छ अशी वस्त्र आहेत, हातामध्ये
मांस घेतलेले विकण्यासाठी निघालाय तो. आणि पूजनीय शंकराचार्य तिकडनं येत आहेत. ते त्याला म्हणाले, अप्सर बाजूला हो. तो जो चांडाळ आहे तो पुढे आला आणि तो आचार्यांना म्हणाला, आचार्य आपण कुणाला बाजूला सरक म्हणालात? एक अन्नमय कोश दुसऱ्या अन्नमय कोशाला बाजूला सरक म्हणतोय का? एक जड देह दुसऱ्या जड देहाला बाजूला सरक म्हणतोय का? एक परब्रह्म तत्व दुसऱ्या परब्रह्म तत्वाला बाजूला सरक म्हणताय? आचार्यांच्या लक्षात आलं हे प्रश्न विचारणारा साधा सुद्धा माणूस नाहीये. आचार्यांनी हातातलं कमंडलू खाली ठेवलं, साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले, मी असं म्हणालो ते बरोबर नाही. मी तुम्हाला नमस्कार केलाय. आणि साक्षात महादेव प्रकट झाले. महादेव प्रकट झाले. आचार्यांनी मग महादेवांनी त्यांना विचारलं की असा तुम्ही मनामध्ये का हे आणला? तुम्हीच सांगितलंय मी म्हणजे हे नाही, मी म्हणजे ते नाही, आणि तुम्ही मला बाजूला सरक म्हणता रस्त्याने जाताना, असं कसं काय? आचार्य म्हणाले, शंकराचार्य म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला नमस्कार केला, माझं चुकलं, मी तुम्हाला क्षमा याचना केली, पण मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता देवाधिदेव महादेव ते म्हणाले, काय, कुठला प्रश्न आहे? आचार्य म्हणाले, मी त्याला सरक म्हणालो ज्याला सरक म्हणल्यामुळे, बाजूला जा म्हणल्यामुळे राग आला, त्याला सरक म्हणालो. आता मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला वाईट वाटलं का मी तुम्हाला बाजूला हो म्हणून सांगितलं ते? स्वतः देवादिदेव महादेव गप्प झाले. जर ते माईक आहे तर हेही माईकच आहे ना. तत्व गहन आहे, अवघड आहे, पण ते गुरूंच्या कृपेने आपण आत्मसात करून घेऊ शकतो. श्लोक क्रमांक 24 पर्यंत आपण आज अभ्यास केलेला आहे. या समासातील उर्वरित ओव्यांचा अभ्यास, चिंतन उद्या दुपारी 2 वाजताच्या सत्रामध्ये आपण पुढे चालू ठेवूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास उद्यापर्यंत आपल्याला हा विचार करायला हरकत नाहीये की नक्की बाजूला सरक कुणी कुणाला म्हणलंय. तुम्हाला काही उत्तर सापडलं तर मला सांगा. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.